अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीनंतर देखील भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण सुरूच आहे। आमच्या मध्यस्थीने भारत आणि पाकिस्तानने युद्धाला पूर्णविराम दिला आहे असं ट्विट देखील ट्रम्प यांनी केलं होतं। यावरून आता राजकीय वर्तुळात अनेक दावे प्रतिदावे केले जात आहेत। विरोधकांकडून डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुढाकारावर आक्षेप घेतला जातोय। 11 मे या दिवशी देखील संजय राऊत यांनी यावर निराशा व्यक्त केली होती। आता रोहित पवार यांनीही अमेरिकेला कडक संदेश देण्याची गरज आहे अशी भावना व्यक्त केली आहे। खरं तर एका बाजूने अमेरिका भारताची बाजू घेत आहे किंवा पाठिंबा देते असं दाखवलं जाते, तर दुसरीकडे पाकिस्तानला देखील अमेरिकेकडून मदत होतीये। कारण मध्यस्थीने युद्ध थांबवलं तरीही पाकिस्तानकडून अवघ्या काही तासातच पुन्हा एकदा गोळीबाराला सुरुवात केली गेली आणि त्यानंतर अमेरिकेने आम्ही आता मध्ये पडणार नाही म्हणत काढता पाय घेतला। म्हणजेच काय तर आता पाकिस्तानला चीन सोबत आता अमेरिकेचा देखील उघड पाठिंबा आहे। तुर्की देखील पाकिस्तानच्या मदतीला धावून आलाय। असंच घडलेलं 1971च्या युद्धात। आत्ताचा बांगलादेश म्हणजे पूर्वीचा पूर्व पाकिस्तान। तेव्हा स्वातंत्र्यासाठी 1971 मध्ये म्हणजे 54 वर्षापूर्वी भारत पाकिस्तान युद्धावेळी देखील चीन आणि अमेरिकेनं पाकिस्तानला बळ दिलं होतं। पण त्यावेळी इंदिरा गांधींच्या राजकीय चातुर्यापुढे हे दोन्ही देश तोंड घशी पडले होते आणि बांगलादेशाला स्वातंत्र्य मिळालं होतं। तो नेमका किस्सा काय होता आणि इंदिरा गांधींना जे जमलं ते नरेंद्र मोदींना का जमलं नाही, पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी। सध्याच्या आंतरराष्ट्रीय घटनाक्रमांमुळे अनेकांच्या मनात इंदिरा गांधींचं नाव पुन्हा उमटत आहे। ज्या नेत्या आपल्या मुत्सद्देगिरी, निर्धार आणि देशहितासाठी कुणाही बलाढ्य राष्ट्रासमोर झुकल्या नाहीत, आज जेव्हा अमेरिका पुन्हा एकदा भारताच्या सुरक्षा विषयक आणि राजनैतिक हितसंबंधांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करतय, तेव्हा 1971ची ती ऐतिहासिक घटना आठवतीये, ज्यात इंदिरा गांधींनी थेट अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा अवमान झेलून देशाच्या हितासाठी निर्णायक भूमिका घेतली होती। 1971 साली भारत आणि पाकिस्तान यांच्यात भीषण संघर्ष सुरू होता। पाकिस्तानच्या तत्कालीन पूर्व भागात म्हणजेच आजच्या बांगलादेशात पाकिस्तानी लष्कराने दडपशाहीचा कहर गाजवला होता। लाखो बंगाली नागरिक महिलांवर अत्याचार, सामान्य जनतेचे हत्याकांड आणि नरसंहार हे सगळं सुरू होतं। अशा परिस्थितीमुळे शेकडो निर्वासित भारतात येत होते। भारतावर मानवी संकटाची मोठी जबाबदारी येऊन पडली होती। भारताने यावेळी थांबून राहणं शक्यच नव्हतं। पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी निर्णायक निर्णय घेतला। पाकिस्तानला रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर राजनैतिक समर्थन मिळवणं अत्यंत आवश्यक होतं। म्हणूनच त्या अमेरिकेला जगाच्या सर्वात बलाढ्य राष्ट्राकडे पोहोचल्या। नोव्हेंबर 1971 मध्ये इंदिरा गांधी अमेरिका भेटीवर गेल्या। त्यांचा उद्देश होता अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांच्याशी थेट संवाद साधून भारताच्या बाजूने जागतिक दबाव तयार करणं। पण या भेटीचा अनुभव अत्यंत अपमानजनक ठरला। निक्सन यांना इंदिरा गांधी फारशा पसंत नव्हत्या। अमेरिकन प्रशासनात इंदिरा गांधींबाबत असलेली नाराजी ही भारताच्या स्वाभिमानाची आणि स्वतंत्र धोरणामुळे होती। अमेरिका पाकिस्तानचा मित्र होता आणि चीन बरोबर वाढत्या संबंधांसाठी पाकिस्तान हा महत्त्वाचा दुवा ठरत होता। इंदिरा गांधी जेव्हा व्हाईट हाऊसला पोहोचल्या तेव्हा त्यांना 45 मिनिटं प्रतीक्षा करायला लावण्यात आलं होतं। एका स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्राच्या प्रमुखासोबत असं वागणं ही केवळ राजनैतिक असभ्यता नव्हे तर भारताबाबत असलेल्या अनास्थेचं दर्शन होतं। यानंतर झालेल्या चर्चेमध्ये निक्सन यांनी पूर्व पाकिस्तानमधील हिंसाचारावर कोणतीही सहवेदना व्यक्त केली नाही। उलट त्यांनी भारताने संयम बाळगावा असाच उपदेश दिला। इंदिरा गांधी निराश झाल्या, पण त्या मागे हटल्या नाहीत। अमेरिकेच्या या वागणुकीनंतर इंदिरा गांधींनी वेगळा मार्ग स्वीकारला। त्यांनी आधीच 9 ऑगस्ट 1971 रोजी सोव्हिएत रशिया सोबत इंडो सोव्हिएत फ्रेंडशिप ट्रीटी वर स्वाक्षरी केली होती। या करारामुळे भारताला लष्करी आणि मुत्सद्देगिरीचा बलाढ्य पाठिंबा मिळाला। जेव्हा युद्ध सुरू झालं तेव्हा अमेरिकेने पाकिस्तानच्या मदतीसाठी USS एंटरप्राइजेस या युद्धनौकेचा ताफा भारताच्या दिशेने पाठवला। त्यावेळी रशियाचे युद्धनौकांचे बेडे हिंदी महासागरात आले आणि त्यांनी अमेरिकेला स्पष्ट संदेश दिला की भारत एकटा नाहीये। 3 डिसेंबर 1971 रोजी पाकिस्तानने भारतावर हवाई हल्ला केल्याने युद्धाला सुरुवात झाली। फक्त 13 दिवसात भारतीय लष्कराने पाकिस्तानचा पराभव केला। 16 डिसेंबर 1971 रोजी पाकिस्तानचे लेफ्टनंट जनरल आमिर अब्दुल्ला खान नियाझी यांनी 91,000 पाकिस्तानी सैनिकांसह भारतासमोर शरणागती पत्करली। हे स्वतंत्र भारताच्या इतिहासातील सर्वात मोठं आणि गौरवशाली लष्करी यश ठरलं।
त्याच दिवशी एक नवीन देश म्हणजेच बांगलादेश जगाच्या नकाशावर उदयास आला। इंदिरा गांधींनी अमेरिकेचा दबाव झुगारला आणि भारताच्या स्वाभिमानाला कधीही तडा जाऊ दिला नाही। अमेरिकेच्या सुपर पॉवर असण्यावर न चालता त्यांनी जगाला दाखवलं की एखादा देश आपल्या मुत्सद्देगिरीने आणि निश्चयाने किती मोठा बदल घडवू शकतो। आणि म्हणूनच आजच्या घडीला इंदिरा गांधींची आठवण देशाला होत आहे आणि नरेंद्र मोदींवर टीका केल्या जात आहेत। आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची कोंडी झाली असताना देखील अमेरिका आणि चीन हे बलाढ्य देश पाकिस्तानच्या कुरापतींवर पांघरून घालण्याचा सध्या प्रयत्नात आहेत असं दिसतंय। आणि आता या सगळ्यावरून नरेंद्र मोदींना हे का करता आलेलं नाहीये किंवा जे इंदिरा गांधींना जमलं ते मोदींना का जमलं नाही असे प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होत आहेत। या सगळ्यावरून तुम्हाला काय वाटतं? सध्याच्या भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असणाऱ्या तणावाच्या परिस्थितीवरून कोणाच्या कार्यकाळातील निर्णय तुम्हाला योग्य वाटतो? इंदिरा गांधी यांच्या की नरेंद्र मोदी यांच्या? यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि TOD मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका।